हॅलो, गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळ सकाळी चिमणीची छानशी पिलं उडत होती. छोटी होती पहिले अंडं, त्यानंतर छोटीशी होती, तर आज चक्क बाहेर आलेली. आणि ध्रुव बाहेर आल्यामुळे माहिती पडलं, कारण तो बबलगम उडवत बसलेला. त्याला फार आवडतं बबलगम उडवायला, तर तो बाहेरच होता. तर त्याने सांगितले की म्हणजे मम्मी, चिमणीची पिलं जे आहेत ते बाहेर आलेत आणि उडत आहेत. त्यांना थोडंसं लक्ष ठेवलं. ते काय एका जागेवर बसत नाहीत, कारण आमच्या घराजवळ खूप सारी कुत्री किंवा मांजरं येतात ते पिल्लाला पाहून, त्यामुळे. आणि नंतर आतमध्ये आलोत, कारण मला आता डब्बा पण बनवायचा होता. तर आरूला विचारलेलं की आज डब्याला काय द्यायचं, तर तिने मटकीची उसळ मागितलेली, तर तीच बनवायला टाकलेली. त्यानंतर चहा बनवला, यांचं पण आवरलं होतं. त्यानंतर आरूला पण आवरायचं होतं. तर इकडे ह्या कपसाठी दोघांची भांडण सुरू होते, याच्यामध्ये मी बोर्नविटा पिणार म्हणून, आणि मी पण आज बशीने फटाफट चहा पिऊन घेतला, कारण वेळच नव्हता. त्यानंतर इकडे आता एक चपाती लाटून घेते आणि आरूचा डबा वगैरे करून झाला. ती शाळेला गेली. ही लास्टची चपाती रोजची अशी असते. आणि चिमणीचं पिल्लू बघा उडत उडत इथे येऊन बसलेलं, हे आता शाळेला जाणार आहे. तोवरच हे बाबा आलेले. आम्ही चिमणीची पिल्ले पाहत होतो, तर त्यांना यांनी घरात बोलवलं आहे. त्यांना चहा दिला. त्यांना जेवायला देऊ का म्हटलं, तर ते नको म्हणले. त्यांना बांधून दिली चपाती. आणि आज अचानक गाडी बंद पडलेली, तर त्यामुळेच मला आज खूप उशीर झाला. ध्रुवला सोडून आले, त्यानंतर खूप सारी कामं होती, त्यामुळे शूट वगैरे काही घेतलं नाही. आरूला घेऊन आले, तर इकडे आरू बबलगम उडवत होती. ध्रुवला पण शाळेतून घेऊन आले. आणि आता या टायमिंगला ते दोघं थोडंफार खेळतात. त्यानंतर त्यांचं खेळून ते खेळत आहेत, तोपर्यंत मी आता इकडे वरण भाताचं म्हणजे अगोदर डाळ शिजायला घातली टोमॅटो टाकून. त्यानंतर जी कपडे होते कालची, ती स्टँडला तशीच होती. मी ध्रुवला शाळेत आणायला गेल्यानंतर आरू तोपर्यंत घड्या करत बसलेली कपड्यांच्या, तर तिने घड्या करून ठेवलेल्या, तर प्रत्येकाचे कपडे मी जिथल्या तिथे ठेवून देत होते. तर ह्या दोघांचं खेळून पण झालेलं. आणि त्यानंतर हे शाळेतून आले. यांचं सध्या ट्रेनिंग सुरू आहे. आणि हा बबलगम उडवत होता. तर चिमणीची पिल्ले बघा दिवसभर फिरून इथं अशी 3 बसली होती. तर ते बघून परत आलोत घरात. वरण बनवलं होतं, जेवणं झाली. त्यानंतर निघालोत आम्ही बाहेर. थोडंसं खरेदी करायची होती, व्ही मार्टला गेलोत. आणि मुलं पण तिथं थोडीशी खेळली. तर आरू इथे गाडीच्या डिक्कीमध्ये सर्व सामान ठेवून दिले. आणि मुलं इथं सीसॉ, त्यानंतर झोका वगैरे, घसरगुंडी, हे सर्व खेळत बसलेले. आणि घरी यायला 9, 9:30 झाले. त्यानंतर घरी आले आणि थोडंसं केस जे होते थोडीशी ड्राय झालेली, आणि केस पण धुवायचे होते, त्यामुळे केसांना जरा तेल लावलं. आणि मी पॅराशूटचं जे कोकोनट ऑइल असतं तेच वापरते. लहानपणापासून आई तीच लावायची. तर मस्तपैकी केसाला ऑइलिंग करून घेतलं. आणि त्यानंतर वेणी घातली. बाय.